ठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी मज भिक काही देवा प्रेमे भातुके पाठवा याचकाचा भार याचकाचा भार घेऊ नये एरझार मज भिक काही देवा प्रेमे भातुके पाठवा तुका मने दान तुका मने दान सेवा घेतल्या वाचून मज भिक काही देवा प्रेमे भातुके पाठवा राम विठा समचरण सरोजवं सांद्रलीलाब्दाबं जगन्निहित पानि मंदन मंदनानां तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा राम नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन गाताना विको द्या पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया राम त्यांच्या कृपा कथे दावितारो त्यांच्या कृपा कथे दावितारो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका किंबहुना जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा गुरुजी माझ्या ज्ञानोबरायांनी जर करुणामय शब्द जर दिला असेल जर दयाळू जर शब्द जर दिला असेल तर मला असं वाटतं तेवढ्याच प्रेमाने आणि तेवढ्याच दयाळू अंतकरणाने आपण ते शब्द सुद्धा आळवले पाहिजे ना आणि म्हणून करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो
सेवे लागी सेवक झालो हो राम, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा राम, आहो स्वामी करावेवा देवा हरी जोडोनिया कर चरणी ठेवी तो माथा, ठेवी तो माथा, परसावी विनंती माझे पंढरीनाथा, परसावी विनंती माझे पंढरीनाथ, येवो 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 धावोनिया विलंब कावाया लागे लागे पाला, विलंब कावाया लागे लागे पाया, इतना तो करना स्वामी, थोड़स वाढून घ्या, जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर, जब प्राण तन से निकले, आता समजा उस वक्त जल्दी आना, उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले मनोजवम मारुततुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं वानरयूथ मुख्यम श्री रामदूतम शरणं प्रपद्ये, आइए हनुमंत बिराजिए, आइए हनुमंत बिराजिए, कथा करूं मति अनुसार, प्रेम सहित गद्दी धरूं पधारिये पवन कुमार। एकदा सगळ्यांनी हात मोकळे करा, सुंदर माझ्या ज्ञानोबरायचं भजन गाऊया आणि माझ्या अलंकापूर निवासी असणाऱ्या ज्ञानोबरायांना आपल्या या शेलविरे गावामध्ये आपण त्यांना बोलूया आणि ही कीर्तन सेवा त्यांच्या चरणी रुजू करूया। म्हणून सगळ्यांनी गोदाड्यातले हात झटकून काढा हा आणि सुंदर भजन करा। ओ ज्ञानोबा माऊली कीर्तनाला या, आम्हावरी कृपा करा हो, कृपा करा हो, करा हो, कृपा करा हो, ज्ञानोबा माऊली कीर्तनाला या, ज्ञानोबा माऊली कीर्तनाला या, आम्हावरी कृपा करा हो, कृपा करा, आम्हावरी कृपा करा हो, कृपा करा, आम्हावरी कृपा करा हो, कृपा करा। ताई 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 एक 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 ज्ञानोबा माऊली कीर्तनाला या, ज्ञानोबा माऊली कीर्तनाला या, आम्हावरी कृपा करा हो, कृपा करा, आम्हावरी कृपा करा हो, कृपा करा, आम्हावरी कृपा करा हो, कृपा करा हो, कृपा करा। अनाथाची माय माझी ज्ञानाबाई, साधकाची माय माझी ज्ञानाबाई, थोडा आवाज द्या, साधकाची माय ज्ञानाबाई, साधकाची माझी ज्ञानाबाई, अनाथाची माय माझी ज्ञानाबाई, साधकाची माय माझी ज्ञानाबाई, अनाथाची माय ज्ञानाबाई, साधकाची माझी ज्ञानाबाई। तुझ्या दर्शनाला आलो घाई 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 घाई, कृपा करी काही, 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 कृपा करी काही। ज्ञानोबा माऊली कीर्तनाला या, ज्ञानोबा माऊली कीर्तनाला या, आम्हावरी कृपा करा हो, कृपा करा, आम्हावरी कृपा करा हो, कृपा करा, आम्हावरी कृपा करा हो, कृपा करा, आम्हावरी कृपा करा हो, कृपा करा। प्रभु रामचंद्र भगवान की हर 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 हर। तुमच्या अंगातली थंडी काही जाईना अजून,
जरा जोरात टाळ्या वाजवा, वाजवा टाळ्या. 350 किलोमीटरचा प्रवास करून आलोय आम्ही. हा, तुमच्या अंगातली थंडी गेली नाही. मला असं वाटतं माणसाच्या अंतकरणातल्या विकाराची थंडी घालवण्यासाठी गुरुजी, माणसाच्या अंतकरणातल्या विकाराची थंडी घालवण्यासाठी माझ्या भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाची बंडी धारण करावी. ज्यावेळेस तुम्ही माझ्या भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाची बंडी ज्यावेळेस धारण कराल ना, त्यावेळेस तुम्हाला विकाराची थंडी वाजणार नाही. आणि मला असं वाटतं या धर्मसभा मंडपामध्ये आपण नामाची खऱ्या अर्थानं नामाचा उच्चार करतोय ना, तर मग मात्र तुम्हाला थंडी वाजायचं काम नाही. अरे आम्ही तर अंगात काहीच घातलं नाहीये. हा, तुम्ही कमीत कमी टाळ्या तर वाजवा. ये बात है. विठाला 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 ठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी, मज भिक काही देवा प्रेमे भातुके पाठवा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगतवंदनीय महान भगवत भक्त जगाचे मायबाप जगद्गुरु श्री संत तुकोबार आहे. देहू निवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, पंचम वेद निर्माते, नोहे नोहे ज्यांच्या नावानं कळिकाला सुद्धा थरकाप सुटावा एवढे अधिकार संपन्न माझे तुकोबार आहे. वैर्यानं सुद्धा ज्यांचं गुणगान गावं, धन्य तुकोबा समर्थ. तुकाराम बाबा जेने केला हा पुरुषार्थ, हो म्हणे रामेश्वर भट तुझा, तुका विष्णू नाही तुझा. मी सांगेल, अरे वैर्यानं सुद्धा ज्यांचं गुणगान गावं एवढे अधिकार संपन्न माझे तुकोबार आहेत. आणि त्या तुकोबारांचा आज 4 चरणाचा मागणीपर प्रकरणातील सुंदर असा अभंग तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी समर्पित करण्याकरता आजच्या प्रसंगी सेवेकरता निवडला. विठाला 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 विठाला. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री संत तुकोबार देवाकडे याचना करतायत. विठाला विठाला. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबार खऱ्या अर्थाने देवाकडे मागणी मागतायत. विठाला 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 विठाला. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबार देवाच्या दारात याचक म्हणून उभा आहेत. विठाला 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 विठाला. गुरुजी दम खायचा नाही अजिबात. हे परत शिळपटल्यासारखे दिसायले मला सगळे. अरे असं नाही पाहिजे, रग पाहिजे अंगात. हा, पण अशी अंगावर नाही पाहिजे. हा, ती रग अंगात असली पाहिजे. बरोबर ना? हा, लोक म्हणतील जंगले गुरुजी आजचं वारं जरा वेगळंच दिसायला लागले. हा हा, मला असं वाटतं लोकांमध्ये अनेक जणांच्या ठिकाणी अनेक अनेक प्रकारचे वारे आहेत माऊली. हा, काहींना कामाचं वार आहे, काहींना क्रोधाचं वार आहे, काहींना लोभाचं वार आहे, काहींना दुसऱ्याचे घरं मोडायचं वार आहे, काहींना एकमेकाच्या निंदा करायचं वार आहे. हा, काहींना सोयरिकी जोडायचं वार आहे, काहींना मोडायचं वार आहे. काय अनेक प्रकारचे वार आहेत. काहीच्या अंगामध्ये भवानी मातेचं वार आहे. हा, काहीच्या अंगामध्ये तुळजा भवानी मातेचं वार आहे, काहीच्या अंगामध्ये जगदंबा मातेचं वार आहे, काहीच्या अंगामध्ये खंडोबारायाचं वार आहे, काहीच्या अंगामध्ये बिरोबाचं वार आहे. हा, पण मी सांगेल, अरे आमच्या अंगामध्ये जो पंढरपूर निवासी माझा भगवान परमात्मा पांडुरंग आहे ना, त्या पांडुरंगाचं वार आहे. आणि मला असं वाटतं त्या वाऱ्यापुढे जगातलं एकही वारं खऱ्या अर्थानं टिकणार नाही. एवढं सुंदर त्याचं वार आहे ना. हा, आणि ते वारं आम्हाला आहे. हे वारं मात्र जगापेक्षा वेगळे. माणसाला वारं लागावं ते वारं देवाचं लागलं पाहिजे, माणसाला वारं लागावं ते वारं संताचं लागलं पाहिजे. पण यापैकी कुठलंच लागत नाही. माणसाला भलतंच वारं लागतं आणि मग मात्र अधोगती त्या ठिकाणी निर्माण होते. विठाला विठाला विठाला. बघा, अभंग फार सरळ आहे, अभंग फार साधा आहे. पण मी सांगेल, तुकोबारायचं वाङ्मय असलं काय, ज्ञानोबारायचं वाङ्मय असलं काय, अखिल कुठल्याही संताचं वाङ्मय असू द्या, संतांच्या वाङ्मयामध्ये एवढी ताकद आहे, एका एका शब्दामध्ये एवढी ताकद आहे.
अरे तुमच्या आमच्या जन्माचा उद्धार होईल एवढी ताकद त्या ठिकाणी अभंगामध्ये आहे, एवढी ताकद या वाङ्मयामध्ये आहे. म्हणून मी सांगून जाईल, आज जागराचं कीर्तन आहे. आज मागणी त्या ठिकाणी देवाकडे मागायची आहे. तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून देवाकडे याचना करतायत, देवाकडे मागणी मागतायत, देवाकडे भीक मागतायत. बघा, संप्रदायाचा दंडक आहे, काही नियमावली घालून दिलेली आहे, तसं कुठं लिहिलेलं नाहीये. पण माझ्या वडिलांची मी राशी गा देवा, तुझी चरण सेवा. काय 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 हा, तुम्हीच सांगा काय सांगायचं ते. हा बघा, अरे आमच्या बाप दादांनी घालून दिलेली परंपरा आहे आणि त्या परंपरेचं पालन करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे ना. म्हणून आज जागर म्हटलं की देवाकडे मागणी मागायची असते. अर्थात कुठलाही नाम सप्ताह असू द्या, सप्ताह जर सुरू करायचं म्हटलं की तो 1 दिवसाचा असू द्या, 2 दिवसाचा असू द्या, 3 दिवसाचा असू द्या, 5 दिवसाचा असू द्या किंवा 7 दिवसाचा असू द्या. पहिला दिवस म्हटलं की तो कीर्तनकार नियमाने बांधलेला आहे, त्याला भगवंताच्या रूपाचं वर्णन करावं लागतं किंवा त्याच्या नामाचं महत्त्व प्रतिपादन करावं लागतं. मधले कीर्तनकार तुम्ही कुठलेही अभंग घेऊ शकता आणि तुम्ही काहीही बोलू शकता. काय काहीही बोलू शकतो आपण. हा, अभंग मात्र घ्यायचे, पण अभंगावरच बोललं पाहिजे याचं माणसानं भान ठेवलं पाहिजे. हा हा, भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्तीवर राहाव्या. आणि बघा, म्हणून जागर म्हटलं की देवाकडे मागणी मागायची. गेल्या 8 दिवसापासून आपण जी जी सेवा केली ना, आज आपलं फार परम भाग्य माय बाप. आज गीता जयंती आहे. हा, आज गीता जयंती आहे. हा, आणि त्या दिवशी आपला जागर आहे. हा, या माध्यमातून देवाकडे खऱ्या अर्थानं आज आपल्याला याचना करायची की देवा, उभं आयुष्य तुझी सेवा करतोय. गेल्या 8 दिवसापासून आम्ही सेवा करत आलोय ना. खरं सांगू आज आम्हाला त्याचा मोबदला पाहिजे. मागण्याचा अधिकार कधी आहे सांगा? बोला बोला बोला. मागण्याचा अधिकार कधी आहे? काहीतरी आपण काम करू, काहीतरी सेवा करू, त्यावेळेस तुम्हा आम्हाला मागण्याचा अधिकार आहे. जर तुम्ही कुठल्याही प्रकारचं जर काम नाही केलं आणि या सप्ताह कमिटीला म्हणलात की माझं पाकिट भरा, भरतील का ते? भरतील का? हा, निघ म्हणतील इथून. हा, तू का टाळ वाजवला का, गायन केलं का, मृदंग वाजवला का? जर मी कीर्तन जर नाही केलं आता तर मला जंगले गुरुजी देतील का? देतील नाही म्हणतील, फुकटचं खातो का रे म्हणतील. बघा, सेवा केल्याशिवाय मोबदला मिळत नाही माय बाबा. हा, जीवनामध्ये येथे सेवादार बनता, सेवा पाहिजे, सेवा केली पाहिजे. मग सेवा कुठलीही असू द्या, परमार्थिक असू द्या. हा, मी सांगेल सटाया उचला पण सेवा करा. अन्नदान त्या ठिकाणी खाऊ घाला, ती पण एक सेवाच आहे. टाळ उचला, झाडून काढा, सेवा आहे मायबाप. हा, कीर्तन करायचं यजमान पद घ्या, सेवा आहे मायबाप. मृदंगाचार्याचं यजमान पद घ्या, सेवा आहे. कोणी कोणी फक्त कीर्तन करायला जाऊन आणतो आणि नेऊन घालतो, ही सुद्धा सेवा आहे मायबाप. मला सांगायचं काय, जीवनात सेवा जर असेल ना तर त्याला मागण्याचा अधिकार आहे. आपण जी जी सेवा केली त्या सेवेचं फळ आज तुकोबाराय त्या ठिकाणी मागतायत. तुकोबारायांनी उभं आयुष्य देवाची सेवा केली, देवाच्या भजनामध्ये तल्लीन राहिले आणि आज मात्र तुकोबाराय मागतात. पण बघा, तुकोबारायची मागणी काय आणि आपली सर्वसामान्य माणसांची मागणी काय असते याचा आपला या माध्यमातून विचार करायचा आहे. महाराज देवाच्या दारात उभा आहे. ठाकलो से द्वारी, ठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी. बघा, देवाच्या दारामध्ये माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की मी देवा तुझ्या दारात उभा आहे, मी याचक होऊन उभा आहे, मी भिकारी होऊन उभा आहे. आता भिकारी आणि याचक या दोन्ही शब्दामध्ये जर तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी साम्य वाटत असेल ना, पण तरी सुद्धा या दोन्ही शब्दाचा अर्थ मात्र वेगवेगळा आहे. हा, कसा मी तुम्हाला चिंतनामध्ये सांगणार आहे. याचक वेगळा आहे, हा, आणि भिकारी वेगळा आहे. तुकोबाराय म्हणतात मी याचक होऊनही उभा आहे आणि भिकारी होऊनही उभा आहे, पण मला दान काय पाहिजे हे महत्वाचं आहे. काय म्हणतात महाराज, मला दान हेच पाहिजे. काय पाहिजे? मज भिक काही देवा, प्रेमी भातुके पाठवा. मला बाकी व्यवहारिक जीवनातलं काहीच नको, मला फक्त प्रेम पाहिजे,
मला प्रेम दे देवा, कारण या जगामध्ये प्रेमाशिवाय कुठलीच गोष्ट शक्य नाही. अरे देवा, तुला सुद्धा प्राप्त करायचं असेल तर तू सुद्धा प्रेमाशिवाय आकळल्या जात नाहीये. हा, तुला सुद्धा प्रेम पाहिजे, तुला सुद्धा भाव पाहिजे. काही न लगे एक भावची कारण तुका मने आन विठोबाची. बघा, त्याला सुद्धा प्रेम पाहिजे ना. जीवनामध्ये प्रेमाने जग जिंकता येतो मायबाप. आजकाल माणसातलं प्रेम हरपून चालली आहे. हा, प्रत्येक जण आपल्या आपल्या गुरमीत जगतो, प्रत्येक जण आपल्या आपल्या मस्तीत जगतो मायबाप. पण मला खरं सांगा, क्रोधाने कुठलीच गोष्ट शक्य होत नाही. हा, आज तुम्ही एखाद्यावर जर कार्य जर म्हटलात, अरे आरे केलं की कार्य म्हणणारी माणसं आपला रोज मिळतात. हा, पण जर जग जिंकायचं असेल, माणसं जर जिंकायची असतील ना तुकाराम बाबा, फक्त प्रेमाने बोलून बघा. प्रेम केलं पाहिजे. एवढ्या दूरवरनं ही माणसं येतात, कशामुळे येतात? हा, तुमचे आमचे जे नाते जुटलेत गेल्या 10-15 वर्षापासून, कशामुळे? हा, पैशामुळे, व्यवहारामुळे. अरे जगात खूप गोष्टी पडल्यात मायबाप, पण हे सगळं प्रेमाचं नातं आहे. हे सगळे प्रेमाचे बंधन आहेत. नाहीतर कुठं राहिला जालना जिल्हा, कुठं राहिले गुरुजी आळंदीला, आणि कुठं राहिले हे डोंगर अकोला जिल्ह्यामधले. हा, कोण येईल मायबाप इकडं? हा, अवघड आहे. पण बघा, इथपर्यंत येत आहेत ना माणसं, हे सगळे प्रेमाचे लेण आहेत मायबाप. प्रेमाशिवाय होत नाही मायबाप. अरे तुम्ही 15 काय 20 काय, तुम्ही 50 पुढे मांडा. हा, तरी सुद्धा पण आता वातावरण चांगलं झालं बरं. हा, रस्ते आता जरा चांगले झाले, प्रगती पथावर आहे. आणि त्याच्याहून जास्त मला आनंद एका गोष्टीचा वाटला की आपल्या मंदिराचं काम आता जवळपास पूर्णत्वेकडे चाललंय. मंदिराचं काम व्हायला लागलंय. मला वाटतं मी मागच्या वर्षी आलतो गुरुजी बरोबर ना, त्यावेळेस आपण याचा जीर्णोद्धार करायचं असं ठरलं होतं वाटतं. याच्या आधीही मी आलो होतो, गुरुजींसोबतही मी आलो होतो. त्या प्रत्येक वेळेस मंदिराबद्दलची चर्चा व्हायची. आज मात्र तो सुवर्णाचा दिवस उजळायला लागलाय आणि माझ्या भगवान परमात्म्याला खऱ्या अर्थानं घर होतंय. अरे प्रत्येकाचे घर बदलले ना. हा, कुठे गेले इनेकरी? बदललं का नाही घर आपलं? बदललं ना. हा, शेड मारलं म्हणले पुढं, आता वरून माढी ठोकली. हा, पाठीमागं चांगलं केलं, आता सगळं चांगलं केलं. पण याचं कधी करायचं? आणि म्हणून ते तुम्ही हाती काम धरलं. मायबाप द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हाला आहे. विठाला 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 विठाला. प्रेमाने जग जिंकता येतं मायबाप. खरा तो एकची धर्म जगाला, प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला, प्रेम अर्पावे. अरे एखाद्या कुत्र जर दारात आपल्या आलं आणि त्या कुत्र्याला जर आपण चतकूर भाकर टाकली ना, मायबाप आयुष्यभर आपली चाकरी करत होते. मग मला खरं सांगा, आपण तर माणसं आहोत, प्रेम दिलं पाहिजे. तिसभर बांधासाठी गुरुजी, तिसभर बांधासाठी भाऊ भावाला आयुष्यभर बोलत नाही. कुठं आपलं प्रेम चाललंय? कशासाठी आपण आलोय? चला, कशासाठी आपण आलोय? काय करायचंय आपल्याला? काय जीवन आहे आपलं? सगळं विसरलो मायबाप आपण. हा, आपण आपल्या महिमेत जगतोय. कुणाच्या ठिकाणी साध्य नाहीये, कुणाच्या ठिकाणी ध्येय नाहीये. कशासाठी जगायचं याचं ध्येय नाहीये. माझे ज्ञानोबराय ध्येय ठेवतात मायबाप. कोण आहोत आपण याचा विचार केला पाहिजे. क्षणाचाही भरोसा नाही आपला. हा, बघता बघता माणसं पडद्याआड गेली रजा हो. मग मला खरं सांगा, माणसाने प्रेम केलं पाहिजे ना. चला, मला चिंतनात पाहायचंय. माझे तुकोबराय देवाकडे प्रेम मागतात. प्रेमे भातुके पाठवा, हेच मी पाहिजे मला. आणि एक सांगू देवा, दान मागतोय तुला, पण आमच्या सारख्या याचकाचा भार होऊ देऊ नकोस. कारण जगातल्या भौतिक गोष्टी आम्ही मागणार नाहीयेत. तू काय देऊ शकत नाही? तू सगळं काही देऊ शकतोस.
पण तरी सुद्धा ज्याची गरज आम्हाला आहे आम्ही तेच मागणार आहेत. बाकीच्या फलकट गोष्टी आम्ही तुम्हाला मागणार नाहीयेत. पण बघ, मागणी मागायला आलोय, याचक होऊन आलोय, भिकारी होऊन आलोय, पण आमचा भार होऊ देऊ नको आणि उगाच आम्हाला येरझारा मारायला लावू नकोस. हा, नाहीतर गावातला सावकार असतो, पैसेही असतात त्याच्याकडे, द्यायलाही तयार असतो, पण लोकांना फेरा मारायला लावतात. आज माझ्याकडे पैसे नाही, उद्या ये. सकाळी आला, आज होत नाही काम, परवा ये. हा, आणि मग त्या ठिकाणी घुमून त्याला 4-5 दिवसांनी पैसे द्यायचे, त्याचं काम तर करायचं. माझे तुकोबाऱ्या म्हणतात, सगळ्या काही गोष्टी तुझ्याकडे आहेत, माझा भार घेऊ नको आणि आम्हाला फुकटच्या येरझारा मारायला लावू नको. आणि हे बघ, पुन्हा एक गोष्ट सांगतो, दान मागतोय देवा, पण हे दान ज्यावेळेस तू देत असशील ना, त्यावेळेस कुठल्याही प्रकारची सेवा, कुठल्याही प्रकारचा मोबदला न घेता दान दे. त्याचं कारण, तुला सवय, घेसी तेव्हा देसी. थोडा बोलताना पण विकू असू द्या मला. हा, ऐसा अससी उदार. तो भगवान परमात्मा आधी घेतो आणि मग देतो. देवा, दान मागायला आलोय, पण सांगू तुला, कुठल्याही प्रकारची सेवा न घेता दान पाहिजे मला, आणि काही नाही पाहिजे मला, हेच पाहिजे. काय? हेची देगा पांडुरंगा. काय? बघा, भीक मागतायत ना देवाला, मज भीक काही देवा, हेच दान पाहिजे. प्रेमे भातुके पाठवा. विठाला 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 विठाला. गुरुजी, फार आनंद वाटला, फार धावपळ करत आलो. हा, पण आल्यानंतर हा जो माहोल बघितला ना, की मन प्रसन्न झालं. महाराज, ही माणसं डोंगरावरली आहेत, हा, पण किती श्रद्धेने कीर्तन ऐकायला बसतात ना. जागा अशी उताराची आहे. मला असं वाटतं की मी एखाद्या थिएटरमध्येच त्या ठिकाणी बसलो उभा आहे. थिएटरमध्ये असंच असतं ना. हा, वक्ता खाली असतो, श्रोते वर असतात, आहे की नाही? पण असंच आहे माहोल, पण अगदी छान आहे. आपल्या जागेच्या अभावामुळे आहे, पण फार प्रसन्न वाटलं माय बाप. अरे असं वाटतंय पेटी मास्तर, हे कीर्तन आपल्या शेलविहिरे गावात नाही, तर हे कीर्तन माझ्या पांडुरंगाच्या दारात त्या ठिकाणी चालू आहे, अशी प्रचिती त्या ठिकाणी होते. अरे हे कीर्तन या गावात नाही, माझ्या ज्ञानोबरांच्या दरबारामध्ये कीर्तन चालू आहे. म्हणून सांगेल, या शेलविहिरे गावात काय वाजत गाजत हो, वा गुरुजी. सोन्याचं बासिंग लग्न देवाचं लागत, सोन्याचं बासिंग लग्न देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लग्न देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लग्न देवाचं लागत, लग्न देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लग्न देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लग्न देवाचं लागत. या शेलविहिरे गावात काय वाजत गाजत बाशिंग लग्न देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लग्न देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लग्न देवाचं लागत. तुम्ही झोपा सगळे, टाळे वाजवा की जरा. अरे आज की आनंद की जय हो. आज गायक चांगले आहेत, हा, सुंदर गायक आहेत, 2-2 माऊली आहेत. हा, आणि आमच्या हरिभक्तपरायण वाबळे माऊली आहेत. त्यांचा फोन आलता, आणि मोहिते महाराज, ते जगदीश लवकर लक्षातच आहे ना माझ्या, मोहिते येऊ लागलं. हा, मोहिते महाराज आहेत, आमचे तुकाराम बाबा आहेत, ही सर्व गावातली भजनी मंडळी आहेत. हा हा, काय माऊली महाराज, 2-2 माऊली म्हणलं मी आधीच. माझ्या सोबत आलेले भजन सम्राट ज्ञानेश्वर महाराज आहेत, ते सुद्धा आलेत. आणि उभ्या महाराष्ट्रामध्ये ज्यांचं मृदंग क्षेत्रामध्ये एक आगळं आणि वेगळं नाव घेतलं जातं, असे असणारे आमचे परम मित्र, नुसते मित्र नाही तर अगदी माझ्यावरती
एका लहान्या भावासारखं ज्या माणसाने प्रेम केलं ना, असे असणारे आमचे गंभीर महाराज. एकदा त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. आमच्या जीवनामध्ये जर आम्ही व्यवहार जर कोणाकडनं शिकलो असेल तर ते आमच्या गंभीर महाराजाकडनं. फक्त आजचा थोडासा व्यवहार चुकला, पण त्याला दोष माझा नाहीये, ट्रॉफिकचा दोष आहे. नाहीतर बाकी गणित माझं सुद्धा फार पक्क आहे गुरुजी. आणि मी सांगेल, ज्याचं गणित पक्क आहे ना जंगले गुरुजी, त्याला संसार कळतो. काय? ज्याचं गणित चांगलं आहे त्याला संसार कळतो, आणि ज्याला संसार कळतो ना त्यालाच परमार्थ कळतो. काय कळलं तर बघा. आणि म्हणून आज गायक चांगले आहेत, वादक चांगले आहेत, गुरुजी उपस्थित आहेत, सगळे माणसं चांगले आहेत, माईक सिस्टम सुद्धा एक नंबर आहे. हा बजाव टाळी बघा, सुंदर साऊंड सिस्टम आहे. तुम्ही म्हणताल या सगळ्यांचं वर्णन तू करायला लागलास, आम्ही नेमकं तुझं काय केलंय? आम्ही सुद्धा तुझं कीर्तन ऐकायला आलोत ना. मी सांगेल मायबाप, प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा अर्चित से भक्ती. अरे आपण सर्वजण चांगले आहात, गायक चांगले आहेत, वादक चांगले आहेत, माईक सिस्टम चांगली आहे. तुकाराम बुवा आता सगळे चांगले, मग मी काही अडपाट आहे का? अरे मी सुद्धा चांगला आहे, म्हणून खऱ्या अर्थानं आपण मला प्राचारण केलंय. विठाला 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 विठाला. विनेकरी तर एवढे गोंडस आहेत ना गुरुजी. त्यांच्या घरी आम्ही मुक्काम केला 8-8 दिवस. असं वाटतं त्यांना घ्यावं, माझ्या गाडीत बसवावं आणि माझ्यासोबत घेऊन जावं. पण आमच्या मावशी आल्या असतील, मला माहिती आहे कीर्तनाला. हा आमच्यासोबत घेऊन जावं, आणि घेऊन गेल्यानंतर गुरुजी माझं पाकीट हे त्यांना देऊन टाकावं. पण महाराज लोकांचं ते घेत नाहीत. घेता का हो? खरं सांगा, घेता का? फार इमानदार आहे बरं ते. हा नाही म्हणतात, नको बाबा तुमचं कशाला. हा महाराज लोकांचं ते घेत नाही. कालचा फार विचित्र होता. हा तुकाराम बुवा कालचा जरा डेंजरच होता. कालचा म्हटला, महाराज लोकांचं सोडून मी बाकी कुणाचंच काही घेत नाही. कळलं का? महाराज लोकांचं सोडून बाकीच्या कुणाचंच काही घेत नाही. मी म्हटलं मी सुद्धा तुझ्या पुढचा आहे, मी फक्त पाकिट म्हणलं होतं, पाकिटाच्या आतलं काही म्हणलं. विठाला 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 विठाला. हो, आमचे जंगले गुरुजी यांच्या माध्यमातून इथे येणं होतं, त्यांच्या माध्यमातून आलो. आता गुरुजींचं वर्णन फारसं काही करणार नाही मी. त्याचं कारण गुरुजींचं वर्णन हे सगळ्यालाच माहिती आहे. अतिशय प्रेमळ माणूस, एका वाक्यासाठी 50 वेळेस फोन करणारा माणूस म्हणजे खऱ्या अर्थाने जंगले गुरुजी. हा मग तुम्ही म्हणताल असं का? त्याचं कारण त्याच्या पाठीमागं त्यांचं प्रेम दडलेलं आहे. हा स्वभाव आहे, पण त्याच्या पाठीमागं त्यांचं प्रेम दडलेलं आहे. अरे इथपर्यंत येण्यापासून आतापर्यंत किमान 500 कॉल झाले असतील गेल्या ह्या 8 दिवसामध्ये. हा बघा तुम्ही माझी हेडलाईन लिस्ट बघा. हा पण हे प्रेमाचं प्रतीक आहे. याच्या पलीकडे जाऊन सांगेल तुम्हाला काय खायचं, तुम्हाला हार कसे आणायचे इथपासून नियोजन चालू आहे. हा गुलाबाचे आणू का कमळाचे आणू का झेंडूचे आणू, हे कशामुळे मायबाप? हे सगळं त्यांचं आमच्यावरती असणारं प्रेम आहे. मी खरं सांगू, त्यांच्या त्या प्रेमावरच आम्ही खऱ्या अर्थानं भाळलोय, म्हणून इथपर्यंत येतो. नाहीतर मायबाप आमच्याकडे काय कमी आहे का? हा हे प्रेमाचं देणं आहे. आणि माझी तुकोबऱ्या सुद्धा देवाकडे प्रेम मागतात. खऱ्या अर्थानं प्रेमाने सगळ्या गोष्टी होतात. विठाला 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 विठाला. चला, अभंग फार सुंदर आहे. या अभंगाच्या माध्यमातून तुकोबऱ्या देवाकडे मागणी मागतायत. पण मला असं वाटतं माऊली, तुकोबऱ्यांकडे जर बघितलं आपण, तुकोबऱ्यांच्या जर गाथा जर बघितला, तुकोबऱ्यांचे जर काही आपण अभंग बघितले, तर ते अभंग स्पष्टपणे हे सांगतात की तुकोबऱ्याला मागण्याची अजिबात गरज नाहीये. तुकोबऱ्याला मागण्याची गरज नाहीये, पण तरी सुद्धा तुकोबऱ्या देवाकडे मागतात. का मागतात? काय त्यांना मागण्याचं कारण आहे? मी सांगून जाईल माय बाबा. का तुकोबऱ्याचे काही अभंग असे आहेत
की त्या अभंगामध्ये सरळ सरळ आपला दिसून कळतं की तुकोबरायला कुणाही पुढे हात पसरायची गरज नाहीये, काहीही मागण्याची गरज नाहीये, पण तरी सुद्धा तुकोबराय मागतात. का मागतात, का मागतात याचं आपण चिंतन पाहणार आहोत. पण तत्पूर्वी तुकोबरायला मागण्याची गरज नाही, ती का गरज नाहीये हे आपण थोडक्यात बघूया. आणि नंतर का मागतात हे आपण थोडक्यात बघूया. कशासाठी मागतात हे आपण थोडक्यात बघूया. आणि कोणासाठी मागतात हे आपण थोडक्यात बघूया. विठाला 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 विठाला. तुकोबरायला मागण्याची गरज नाही याचा अर्थ तुकोबराय म्हणतात की बघा, जर तुकोबरायचा जर एक अभंग जर बघितला तर तुकोबराय स्पष्टपणे म्हणतात की जो मागतो ना धिक्कार त्याच्या जीवनामध्ये. मागणाऱ्याच्या जीवनामध्ये धिक्कार आहे. कुणाच्याही पुढे माणसानं हात पसरू नये. आपल्या आपल्या मस्तीत जगावं, आपल्या आपल्या महिमेत जगावं. मला खरं सांगा, कुणाच्याही पुढे खऱ्या अर्थानं नतमस्तक होऊन लाचारकी पत्करण्यापेक्षा जेवढी मिळेल तेवढी खा, पण स्वाभिमानाने जगा. माझे तुकोबराय म्हणतात आम्हाला खऱ्या अर्थानं कुणाही पुढे नतमस्तक व्हायची गरज नाहीये, कुणापुढे हात पसरायची गरज नाहीये, मागण्याची गरज नाहीये. याचा अर्थ असा होतो की तुकोबराय हे स्वाभिमानी होते. तुकोबरायांना मागण्याची आवश्यकता नाहीये, अजिबात गरज नाहीये. ज्याच्या डोक्यावरती आमदाराचा हात आहे, ज्याच्या डोक्यावरती मुख्यमंत्र्याचा हात आहे, ज्याच्या डोक्यावरती राष्ट्रपतीचा हात आहे, मला खरं सांगा तो जीवन जगत असताना कसा जगतो? अरे महिमेत जगतो, मस्तीत जगतो, कोणाला भीत नाही. कारण का? अरे आमदाराचा हात डोक्यावरती आहे. माझे तुकोबराय म्हणतात या जगाचा जो मायबाप आहे, या जगाचा जो पोशिंदा आहे, ज्यानं हे सगळं काही निर्माण केलं, तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, काय सूर्यासी चालणे, तुझी बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. चाले हे शरीर कोणाची या सत्ते, कोण बोलवी तो हरवीन, देखवी ऐकवी एक नारायण, वृक्षाची पाने हले ज्याची सत्ता. अरे कर्तुम अन्यथा कर्तुम, जगाचा मायबा भगवान परमात्मा तो आहे. काय 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 बघा. आणि तो जर सगळं काही निर्माण करणारा असेल, तुकोबराय म्हणतात तो माझ्या मागे पुढे उभा आहे. मागे पुढे उभा राहे संभाळित, आलिया आघात निवाराया. बघा, अरे जगाचा पोशिंदा आहे, जगाचा मायबाप आहे, ब्रह्मांडाला ठेंगणं करण्याची ताकद माझ्या बापामध्ये आहे. अरे मला कुणापुढे हात पसरायची काय गरज आहे? असल प्रमाण तर घ्या. हात पसरीजीने दिघत्याचे राग, हात पसरीजीने दिघत्या, हात पसरीजीने दिघत्याचे, हात पसरीजीने दिघत्याचे. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणा, तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणा, तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणा, म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणा. हात पसरी दिघत्याचे राग, हात पसरीजीने दिघत्याचे, हात पसरीजीने दिघत्याचे, हात पसरीजीने दिघत्या. हो हात पसरीजीने दिघत्या. हो तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, ओ हात पसरीजीने दिघत्याचे. बघा, जर कोणी हात पसरत असेल ना तर तुकोबराय म्हणतात खऱ्या अर्थानं धिक्कार त्याच्या जीवनामध्ये. माणसानं स्वाभिमानाने जगलं पाहिजे. अरे कुणालाही डोक्यावरती घेऊन नाचण्यापेक्षा मला असं वाटतं माझ्या भगवान परमात्म्याला डोक्यावर घेऊन नाचा. कुणाच्याही पुढे पुढे करण्यापेक्षा संतांच्या पुढे पुढे करा. बघा, संतांनी देवाच्या पुढे पुढे केलं, परिणाम होईल कैवारी नारायण. बघा,
देवाच्या पुढे पुढे करा, कुणाच्याही पुढे हात पसरू नका. मला सांगायचं काय, जर हा अभंग तुकोबरायचा आहे ना, तर याचा अर्थ असा होतो, तुकोबरायला त्या ठिकाणी मागणं अजिबात आवडत नाही, पण तुकोबराय मागतात. मी सांगेल आवडत नाही तुकोबरायला, कुणापुढे लाचार की पत्कारची आवडत नाहीये, कारण देवाला डोक्यावरती घेतले ना. हा, त्याला डोक्यावरती घेतलं पाहिजे, कुणालाही डोक्यावरती घेऊ नये. अरे माझ्या मीराबाईने माझ्या देवाला डोक्यावरती घेतलं, हा, जनाबाईने देवाला डोक्यावरती घेतलं, अरे गोपिकांनी देवाला डोक्यावरती घेतलं, ज्ञानोबरायांनी देवाला डोक्यावरती घेतलं. मी सांगेल संतांना डोक्यावरती घ्या. वसुदेवानं देवाला डोक्यावरती घेतलं, पायची बंधने गळती. पायातले बंधन गळतात, नुसते पायातले बंधन गळत नाही राजा हो, तर या जन्म मरणाचे बंधन सुद्धा देवाला डोक्यावरती घेतल्यानंतर गळतात. माणसानं कुणापुढे हात पसरण्यापेक्षा देवाच्या समोर हात पसरावेत. अरे लोटांगण घालावं ते देवाच्या समोर घालावं. मीराबाईला विष पाजलं बापानं, हा बघा, पण देव डोक्यावरती आहे ना. अरे विष सुद्धा प्राशन करण्याची ताकद त्या ठिकाणी कोणी दिली असेल तर माझ्या कर्तुम अन्यथा कर्तुम भगवान परमात्म्याने दिली. कशामुळं कशामुळं? देवाला डोक्यावरती घेतलं मायबाप. हा बघा, हातामध्ये चिपळ्या आहेत मायबाप, हा पायामध्ये पैंजण आहेत. अरे राजाची पोरगी आहे, राजपूत खानदानावर जन्माला आली आहे, पण मी सांगेल गावागावात गल्ली गल्लीमध्ये नाचू लागली. हातामध्ये त्या ठिकाणी चिपळ्या घेतल्या आहेत, गळ्यात विणा आहे, रोज भजन करू लागली, नाचू लागली नाचू लागली नाचू लागली. बापाला राग आला, बापाने त्या ठिकाणी विष पाजलं रे लेकीला. लेकीला विष पाजलं. पिवत पिवत मिरासी रे. कशाचं प्रतीक आहे? देवाला डोक्यावरती घेण्याचं प्रतीक आहे. विष प्राशन केलं पण तरी सुद्धा माझ्या देवानं त्या ठिकाणी तारलं ना. ही ताकद देवाला डोक्यावरती घेण्याची आहे. म्हणून कुणाच्याही पुढे हात पसरण्यापेक्षा माझ्या देवाच्या भजनात माणसाने विलीन झालं पाहिजे. विठाला 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 विठाला. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. वो तो गली 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 हरि गुण गाने लगी राम. ऐसी लागी लगन. बघा, ओ राणा ने विष दिया, हाँ ओ मानो अमृत पिया. मीरा सागर में सरिता नहाने लगी. वो तो गली 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 हरि गुण गाने लगी. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. वो तो गली गली हरि गुण गाने लगी. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. बघा तुम्ही माझ्या तोंडाकडे नुसतं टाळी वाजवली पाहिजे मायबाप. टाळी मला असं वाटतं गुरुजी, टाळी ही कीर्तनातच वाजवली पाहिजे. हा बरोबर ना, कारण महाराज म्हणतात टाळी वाजवावी गुढी उभारावी. टाळी वाजवावी गुढी उभारावी. ओ
वाटही चालावी पंढरीची, पंढरीची वाटही चालावी पंढरी, हो पंढरीची वाटही चालावी पंढरी, हो पंढरीची वाटही चालावी पंढरी, पंढरीची वाटही चालावी पंढरीची, पंढरीची वाटही चालावी पंढरी. टाळी वाजवली. सांगू तुम्हाला, टाळी वाजवल्याने माणसाचं नशीब बदलतं. पण ती टाळी ही तुकाराम बुवा कीर्तनामध्ये वाजवली पाहिजे. माझा हात बघा, दिसतोय तुम्हाला? या हातावरची जी सरळ रेष आहे ना, ही जर रेष जर सरळ करायची असेल, सध्या तुम्ही माझ्या हाताकडे बघा, नंतर तुमच्या हाताकडे बघा. ही जर सरळ करायची असेल तर कीर्तनात टाळी वाजवली पाहिजे. तुम्ही म्हणताल ही सरळ करून काय करायचं नेमकं? ही जर टाळी सरळ जर झाली तर माणसाच्या घरी माझी लक्ष्मी पाणी वाहते, ती आपल्या घरी नांदते. ही भाग्य रेषा आहे, ही धन रेषा आहे. आणि मग ही जर रेषा जर सरळ करायची असेल तर टाळी वाजवली पाहिजे. काय? टाळी वाजवली पाहिजे. टाळीची टाळाटाळी केली नाही पाहिजे. टाळी वाजवली पाहिजे. आणि गुरुजी टाळी इथं नाही वाजवायची, विठाला विठाला विठाला. काही गोष्टी नारदाच्या गादीवरनं बोलू नये, म्हणून खाली येऊन बोललो, बाकी काही नाही. विठाला 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 हात पसरी जिने धिगत्या चेहरा. बघा, जर कोणी हात पसरत असेल तर तुकोबरा म्हणतात खऱ्या अर्थानं आमचा बाप, अरे ब्रह्मांडाला ठेंगणं करण्याची ताकद आमच्यामध्ये आहे, आम्ही कुणापुढे का हात पसरू. बघा, एकीकडे तुकोबरा असं म्हणतात आणि दुसरीकडे जर तुकोबऱ्याकडे जर बघितलं तर मायबाप तुकोबऱ्याची पत्नी ही एक अन्न करता मिली नाव. पण सांगू तुम्हाला, ही अवस्था कधीची आहे माहितीये? ही अवस्था ज्या वेळेस तुकोबराय देहीच विदेही भोगू दशा त्यावेळेची आहे. अरे भक्ती रसामध्ये एवढे त्या ठिकाणी तुडुंब भरल्या गेले की आता का एखातो आम्ही कासाया सांगाती. आता आम्ही आमची अवस्था विसरून गेलो. ही त्यावेळेची अवस्था आहे. अरे दुष्काळ पडला, दुष्काळी आटिले, दुष्काळ पडला. या लोकांचं दुःख न तुकोबराला सहन होईना. तुकोबराने त्या कर्जाच्या वह्या जशाच तशा इंद्राच्या डोहात टाकून दिल्या. जगातली पहिली कर्जमाफी जर कोणी केली असेल तर मला असं वाटतं माझ्या तुकोबऱ्यांनी केली. बघा, सगळ्या वह्या बुडून टाकल्या आणि तिथून पुढे खऱ्या अर्थानं जो परमार्थाचा रास्ता पकडला, भजन करू लागले. कधी भंडारा डोंगर, कधी भामचंद्र डोंगर, कधी त्या ठिकाणी गोराडेश्वर डोंगर, अरे अनेक डोंगरावर भजन करू लागले. मला सांगायचं काय, अरे पत्नी अन्न करता मेली, काहीतरी तुकोबऱ्यांनी मागावं ना. संसारासाठी तुकोबराय कधीच काही मागत नाही. संसारासाठी आपण मागतो. संत कधी संसारासाठी मागत नाही. आपण मागतो मायबाप, ल्यावे खावे बरवे असावे सदैव, वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य. ही मागणी आपली आहे मायबाप, साधूची ही मागणी नसते. माझ्या तुकोबराला म्हणतात, अरे कुटुंबासाठी तरी काहीतरी मागा तुकोबराय. त्यावेळेस तुकोबराय म्हणतात, या नासक्या शरीरासाठी, या नासक्या कुटुंबासाठी मी काय मागू. त्याचं कारण, आज हे सर्व लोक माझं 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 म्हणणारे, माझं गणगोत, माझं कुटुंब, माझं घर, माझं दार, माझी पत्नी, माझा मुलगा, हे जरी आज आहेत, हे जरी मला आज माझं माझं म्हणतायत, पण ज्या दिवशी माझ्या खिशातली दमडी संपेल ना, त्या दिवशी हेच मला घराच्या बाहेर काढणार आहेत. काय? हेच मला घराच्या बाहेर काढतील.
मग मी या गोष्टी मागण्यापेक्षा मला काय पाहिजे ते दान पाहिजे, मला या गोष्टीची गरज नाहीये. अरे ही बायको म्हणणारी सुद्धा एक दिवस खऱ्या अर्थानं असा येईल. काय येईल सांगू तुम्हाला? हा, ओ नासियेले घर तुमकोनिया बाईल म्हणे खर मरता तरी बरे, नाशिलय खरे तुमकोनिया, नाशिलय खरे तुमकोनिया. म्हणे खरे मरता तरी बरे, नाशिलय खरे तुमकोनिया, नाशिलय खरे तुमकोनिया. नासियल घर तुमको निया, बाईल म्हणे खर मरता तरी बरे, नासियले. अरे हीच पत्नी पत्नी म्हणणारी ना एक दिवस म्हणेल अरे यानं माझं घर त्या ठिकाणी खराब करून टाकलंय, याच्यासाठी मला मागायचं नाहीये, या गोष्टीची मला गरज नाहीये. सांगू तुम्हाला, या जगात तुमचं फक्त संरक्षण करणारा जर कोण असेल तर एक तर साधू आहे आणि एक तर त्या ठिकाणी देव आहे. हा, तुमचं ही जोपासणारे एक तर संत आहे नाहीतर देव आहे. म्हणून खऱ्या अर्थानं आपण याचक व्हावं, मागावं, पण या दोघांकडे मागावं. बाकीचे फक्त मायबाप, अरे हे फक्त बेगडाची भावली आहे, हे फक्त फुगा आहे मायबाप. हा फुगा एक दिवस फुटणार आहे, हा फुटणार आहे, जाणार आहे. मी सांगेन ओ कोई नहीं रे किसी का बंदे, राम नाम ही अपना. काय 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 ओ कोई नहीं रे किसी का बंदे, राम नाम ही अपना. ये सारा जग है एक सपना, राम नाम ही जपना बंदे, राम नाम ही जपना. ये सारा जग है एक सपना, राम नाम ही जपना रे. कुठल्या ग्रंथात उचकून बघू नका, हे कुठल्या ग्रंथात नाही, हा स्पेशल ग्रंथ आहे. ह्या सगळ्या रचना माझ्या डोक्यातल्या आहेत. हे सगळं काही त्याचं देणं आहे मायबाप. माझा देव, माझा भगवान परमात्मा, माझे ज्ञानोबर आहे. कधी कुणावरती काय कृपा करतील सांगता येत नाही. माझ्यावर सुद्धा कृपा केली. आपण जे गीत सगळ्यांच्या मोबाईलमध्ये असेल, भजन असेल, जरी जाता आळंदीला निरोप माझा घेऊन जा, हे सुद्धा भजन याच ग्रंथामधलं आहे, याच ग्रंथामधलं आहे. आणि हे जे भजन आता गायलेलं, हे तर मायबाप हृदय त्या ठिकाणी छिन्न विछिन्न करणारं भजन आहे. हा, तुमचं खरं रूप दाखवणारं भजन आहे. ये सारा जग है एक सपना, कोई नहीं रे अपना, कोई नहीं. अरे हे जग नाश पावणार आहे, हे आपलं नाहीये, हे फक्त द्रव्याच्या माग आहे. हा, अपने पल्लू में पैसा हो तो सब कोई सलाम करे. बघा, इतका पण द्यायचा नाही, थोडा जरा मापून द्यायचा. माझा इतकं म्हटलं की मला उलटा येतील ना, एवढा पण देऊ नका. विठाला 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 विठाला. बघा, या जगामध्ये जर तुमच्या खिशात जर रुपया असेल, दमडी असेल, तर तुम्हाला किंमत आहे. हा, परशा परशा तेरो 3 नाम, परशा, परशु आणि परशुराम. हा, जर खिशात जर दमडी चांगली असेल ना गुरुजी,
तर लोक म्हणतात आमच्या गावचे परशुराम शेठ येते. पण बघा पैसा जर असेल ना, हमारे गाव के परशुराम शेठ है वो. हा, आणि थोडे जरा मध्यम क्वालिटी असेल आमच्या गावचे परशुराम भाऊ येते. आणि खिशात काहीच नसू द्या, आमच्या गावचं परश आहे मोक्कार माणूस आहे. हा, काय काय किंमत कशाला आहे. ओ भाई रे सब पैसे के भाई, ओ भाई रे सब पैसे के भाई, ओ अपना साथी कोई नहीं रे, ओ अपना साथी कोई नहीं रे, भाई रे सब पैसे के भाई, ओ भाई रे. वाह गुरुजी. सब पैसे के भाई, भाई रे सब पैसे के भाई, ओ भाई रे सब पैसे अपने पल्लू में पैसा हो तो, अपने पल्लू में पैसा हो तो सब कोई सलाम करे भाई रे. हो राम सब पैसे के भाई, हाँ भाई रे सब पैसे के भाई. हो. आम्हाला सांभाळून घ्या तुम्ही सगळे. हात जोडतो, पाया पडतो. ऐका 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 मायबाप, मी का सांगतो हे, का सांगतो हे तुकाराम बाबा, हे माणसं लबाडेत मायबाप. हा नाही, ही मी आहे तोपर्यंत चांगली आहे. बघा चांगली माणसं आहेत मायबाप. जोवरी चलन गा तोवरी म्हणते माझा. हो, ही अशी माणसं. हा सांगेल तुम्हाला. पण बघा याच कारणासाठी तुकोबरा म्हणतात आम्हाला याची गरज नाहीये. हा महाराज याची गरज नाहीये, पण तुमच्या घराकडे जर बघितलं ना तर असं वाटतं की आता फक्त वरून चंद्र दिसतोय, घरावर पत्र पण नाहीये. अहो धन मागा काहीतरी, पैसे मागा काहीतरी. हा तुकोबरा म्हणतात काय गरज आहे या पैशाची. अरे या पैशाच्या माग, या धनाच्या माग 15 अनर्थ आहेत. हा द्रव्याची या मागे कळी काळाचा संग खोटा त्यांचा. हा तुका म्हणे धन आणि धनासाठी देती प्राण. या धनासाठी अनेकांचे मुडके मोडले मायबाप, मोडले ना. हा बघा तुम्ही. अरे आज प्रत्येक माणूस पैशाच्या पाठीमागे आहे, धनाच्या पाठीमागे आहे. इथे आलेला प्रत्येक माणूस, इथे आलेला प्रत्येक माणूस भजनासाठी आलेला आहे ना. हा कीर्तनासाठी आलेला आहे ना, आलेला आहे ना. तुम्ही हसता याचा अर्थ मला काहीतरी वेगळंच वाटतंय ना. हा मला सांगायचं काय, प्रत्येकाला पैसा आवडतो, प्रत्येकाला धन आवडतं, पण हे धन नाश पावणार आहे. हा पाहिजे नाही असं नाहीये, पाहिजे पण ते नीतीचं पाहिजे, ते प्रेमाचं पाहिजे. जोडून या धन उत्तम व्यवहारे. हा तो खर्चही झाला पाहिजे, उदास विचारे वेच करी असा पाहिजे, पण बाकीचा नको. अरे तुकोबराची परिस्थिती पाहिली आणि माझ्या राजाने नजराना आणला माय बाप. पण सांगेल तुमचे एरवी ते मज मृत्यू के समान, याची आम्हाला गरज नाहीये. तुम्हाला खरं सांगू, अरे आमच्या घरचं धन फार यापेक्षा मोठं आहे. तुकाराम बाबा कुठलं धन आहे मग? काळा धर म्हणता का?
परमार्थ महाधन परमार्थ महाधन देवाचे चरण जोडी देवाचे चरण जतन आवया जतन उपाय लाभाचे परमार्थ महाधन परमार्थ महाधन परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण वा वा मत महाराज जतन जतन परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण जतन झोपा तुम्ही सगळे अरे मजा वाटली ओ परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण अरे आमच्या घरचं खऱ्या अर्थानं हे धन आहे या नाश पावणाऱ्या धनाची आम्हाला अजिबात गरज नाही हा आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दाचीच शस्त्रे वेच करी हो वेळ आपली संपत आली आहे घडी घडी काळ वाट याची पाहे आणि आणि मला अभंगाजवळ यायचंय अभंगाजवळ यायचं याचा अर्थ मी फार अभंगाच्या लांब आहे असं नाहीये मी अभंगाच्या जवळच आहे आणि जास्त लांब फिरणारा माणूस मी नाहीये मी पहिल्यापासून गुरुजीलाही माहिती आहे आमचं दोघांना एकमेकाला चांगलंच माहिती आहे पण आम्ही बंधनात वागणारी माणसं आहेत आम्ही जिथपर्यंत आमचे पाय आहेत ना तिथपर्यंतच हातरून टाकणारी माणसं आहेत तितकंच पांघरून घेणारे माणसं आहेत आणि मला असं वाटतं माणसानं कितीही मोठं व्हावं पण जी दोरी त्या ठिकाणी घालून दिली ना जो नियम घालून दिलाय ना जी नीतिमत्ता आहे ना ही माणसाचे कधी ढसळता कामा नये मायबाप तितक्याच ताकदीनं माणसानं राहिलं पाहिजे माणसाने मोठं कितीही व्हा हा पण नीतिमत्ता जोपासली पाहिजे बंधन जोपासले पाहिजे आम्ही बंधनं जोपासणारे माणसं आहे आणि म्हणून फार काही लांब नाहीये मी अगदी जवळ आहे आणि मला हेही माहिती आहे की तुम्हाला नेमकं आता अभंगात मध्ये कुठून नेऊन घालायचंय हा रस्ता मला माहिती आहे तितके रस्ते मी पाठ करून आलेलो आहे आणि प्रवास जर करायचा असेल तर मला वाटतं ड्रायव्हरला सगळे रस्ते माहित पाहिजे ना हा मृदंग वाजवायचा आहे तर मृदंगा वाजवणाऱ्याला स्वर हा कळला पाहिजे बरोबर ना गुरुजी नाहीतर आजकाल मुलं ते ऍप काढतात हा मृदंग लावायचे ऍप आता जर माझ्यासारख्या माणसाचा आवाज बसल्यामुळे अचानक स्वर चढला हा मग त्यानं कधी ऍप काढायचं कधी त्या ऍपकडे बघायचं आणि कधी पखवाज लावायचा माझ्या कीर्तनाचं ह्या सगळ्या गोष्टीमुळे मात्र होणार नाही का सांगायचं काय मला स्वर कळाला पाहिजे वादक आहे त्याला स्वर कळला पाहिजे काय सांगत होतो मी काय सांगत होतो हा काय सांगत होतो हा काय सांगत होतो स्वर सांगत होतो वा विठाला 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 कीर्तन करतोय ना गाडी चालवतोय ना रस्ते माहित पाहिजे कीर्तन करतोय मला बरोबर माहिती आहे की किती वाजून किती मिनिटाला अभंगात शिरायचंय
मी अगदी गुरुजीच्या म्हणण्यानुसार बरोबर 11ला 5 मिनिटं कमी असताना मी तुम्हाला अभंगामध्ये नेऊन घालणार आहे. काय 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 11ला 5 मिनिटं कमी असताना बरोबर आहे ना? हा, 11ला 5 मिनिटं कमी असताना मी तुम्हाला अभंगात नेऊन घालणार आहे. आता 10:30 वाजून गेले. अजून तुम्ही एवढे प्रसन्न आहात ना? विचार करा जरा. तुम्हाला वेळ सुद्धा नाही कळला. हा, ही ताकद माझ्या ज्ञानोबरायांची. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. माणसानं हरिरूप व्हावं. कीर्तन हे कंटाळवाणं नसतंच माय बा. पण बघा, एवढ्या प्रसन्न मुद्रेने आपण ऐकताय ना, ही ताकद माझ्या ज्ञानोबरायांची आहे. अवघ्या 5 मिनिटाच्या आतमध्ये 11ला 5 मिनिटं असताना तुम्हाला मी अभंगात नेऊन घालेल. गुरुजी, अभंगात नेऊन तुम्हाला सगळ्याला टाकतो, पण मी मात्र बाहेर येतो. काय? मी मात्र बाहेर येणार आहे. आणि मी बाहेर आल्यानंतर मी त्याला कुलूप लावून घेणार आहे. काय? साधा माणूस नाही मी. कुलूप सुद्धा मोठा आणले मी. हा, त्याला मी कुलूप लावून घेणार आहे माऊली. आणि कुलूप लावल्यानंतर ती चावी मी माझ्या सोबत घेऊन जाणार आहे. त्याचं कारण, ज्या वेळेस तुम्हाला त्या कुलपाची आठवण येईल ना, ज्या वेळेस तुम्ही त्या कुलपाकडे बघाल ना तुकाराम बुवा, त्यावेळेस तुम्हाला त्या चावीची आठवण येणार आहे. बरोबर ना? लॉक खोलण्यासाठी चावीची आठवण येणार आहे. आणि ज्या वेळेस तुम्हाला चावीची आठवण आली की त्यावेळेस तुम्हाला माझी आठवण येणार आहे. आणि माझी आठवण आली की मी पुन्हा येईन. पण गैरसमज करू नका, मी कीर्तनासाठी येणार आहे. तुकोबारा म्हणतात, हे सगळं काही नाश पावणार आहे, याची आम्हाला गरज नाहीये. बघा, मग काय पाहिजे महाराज, काय पाहिजे महाराज? देव तुकोबारायला त्या ठिकाणी 8 तासांनी मागा म्हणतात. हा, तुकोबारा म्हणतात, खरं सांगू तुला, मागायला काही अडचण नाही, पण मी जे मागल तेच मला पाहिजे. मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. बघा, तुकोबाराकडे माझा भगवान परमात्मा पाहतोय आणि माझे तुकोबाराय देवाकडे पाहतात. ओ मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. माझा भगवान परमात्मा देवाकडे, तरीकडे तुकोबाराकडे बघतायत. तुकोबारा देवाकडे पाहतात. तुकोबारा म्हणतात, देवा मागू का खरं? तसं मला मागण्याची गरज नाही, पण आज देवा मागतो तुला मी, पण मला हेच पाहिजे. काय पाहिजे? काय पाहिजे? देवा एकच दान दे. ओ तुझा विसरण व्हावा वावा, तुझा विसरण व्हावा वावा, तुझा विसरण व्हावा वावा, तुझा विसरण व्हावा. हे जिदान देवा, तुझा विसरण व्हावा. हो तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा. हे जिदान देगा देवा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा. ओ हेची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा. बघा, तुझा विसर झाला नाही पाहिजे,
हेच दान पाहिजे. अजून काय पाहिजे महाराज? एकच दान द्या, एकच दान द्या देवा. बाकीचं मला काहीच लागत नाही. या भौतिक युगातील गोष्टीची मला अजिबात गरज नाही. जर दान जर द्यायचं असेल तर एकच दान द्या देवा. कारण या जगात तुम्हाला सुद्धा त्याचीच गरज आहे. तुम्ही सुद्धा फक्त त्या प्रेमाने आकळल्या जाताना मला सुद्धा हेच दान पाहिजे. अभंगाचं दुसरं चरण. माझा भिक काही देवा, माझा भिक काही देवा, माझी 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 भिक काही देवा, माझा भिक काही देवा, माझा भिक काही देवा, माझा भिक काही देवा, वाह माऊली वाह. माझा भिक काही देवा, हो भिक काही देवा, माझी भिक काही देवा, माझी भिक काही देवा, माझी भिक काही देवा. प्रेम भातू के पाठवा, प्रेम भातू के पाठवा, माझा भिक काही देवा, माझी भिक काही देवा, माझा भिक काही देवा, माझा भिक काही देवा. प्रेमे भातू के पाठवा, प्रेमे भातू के पाठवा, माझी भिक काही देवा, माझी भिक काही देवा, माझी भिक काही देवा. वाह. प्रेमाने जग जिंकता येतं. म्हणून मला हे दान पाहिजे. मज भिक काही देवा. मला असं वाटतं माणसानं या नाशका शरीरावरती प्रेम करण्यापेक्षा देवावरती प्रेम करून बघा कधीतरी. हा, मी सांगेल मायबा, अरे कधीतरी वृंदावनमध्ये जाऊन बघा. त्या वृंदावनमध्ये आपण आज जरी गेलो ना तर माझ्या भगवान परमात्म्याच्या मूर्तीकडे पाहून माणसं ढस 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 रडतात रे. हा, देवाकडे पाहून रडलं पाहिजे कधीतरी. अरे देवा, जन्माला घातलंस तू, आज खऱ्या अर्थानं उभं आयुष्य संपत आलंय, पण अजून सुद्धा तुझी भेट आम्हाला होत नाहीये, तुझं दर्शन होत नाही आम्हाला, तुझ्या दर्शनाची चाहूल सुद्धा लागत नाही. का लागत नाही देवा? काय कमी पडलं आमच्याकडनं? प्रेम करावं, प्रेम करावं, ते प्रेम देवावरती करावं. मी सांगेल, अरे कुणावरही प्रेम करण्यापेक्षा देवावरती प्रेम करा. माझ्या संतांनी देवावरती प्रेम केलं. अरे चोखोबाची बहीण झाला शारंगधर, वहिनी उघडादार हा कामारी. देवावर प्रेम केल्याची ताकद आहे मायबापी. हा, जर तुम्ही माझ्या भगवान परमात्म्याचा लळा पाळाल ना तर तसा तो सुद्धा तुमचा लळा पाळेल. हा, बघा तुम्ही, जसं आपण त्याचा लळा पाळू, जसं एखादी माय आपल्या लेकराचा लळा पाळते ना, तर मायबाप त्या लेकराची सुद्धा जिम्मेदारी असते की आपल्या आई वडिलांना त्यांनी सांभाळलं पाहिजे. तसं त्या कर्तुम अन्यथा कर्तुम भगवान परमात्म्याचा जर आपण लळा पाळला, त्याला जर आपण सांभाळलं ना, तर तो सुद्धा आपल्याला सांभाळतो. ओय ऐका रे, ऐका ऐका ऐका, ओय ऐका, देवावरती प्रेम केलं पाहिजे.
माणसाला रोग लागावा तुकाराम बाबा, पण तो रोग हा प्रेमाचा लागला पाहिजे आणि ते प्रेम हे देवासाठी असलं पाहिजे महाराज. हा आमचे हरिभक्त परायण हा शांताराम बापू, हा विसरून गेलो मी ते. हा हे सर्व आमचे सवंगडी माणसं. बघा बापू, रोग लागावा, प्रेम रोग निश्चित लागावा, पण तो प्रेम रोग हा देवासाठी लागला पाहिजे. हा आमच्या मुरारी बापूंच्या मुखातलं एक वाक्य आहे बघा, अतिशय सुंदर गातात ते. हा बोलू द्या, बोलू द्या, त्यांनाही एक दिवस बोलायचंच आहे ना. हा शिकले पाहिजे बोलायचं ते पण. फक्त 5 मिनिटं धावा पोरा. हा ऐका, माझ्या बापूंच्या मुखातलं वाक्य, माणसाला रोग लागावा पण या नासक्या शरीरावरती प्रेम करण्यापेक्षा तो रोग हे खऱ्या अर्थानं देवावरती असला पाहिजे. तो प्रेमाचा रोग हा देवाबद्दल असला पाहिजे. हा म्हणून बापू म्हणतात, ओ क्या रोग लगा बैठा है, ओ क्या रोग लगा बैठा है, हम दिल को भुला बैठे हैं. बघा, हम दिल को भुला बैठे हैं और दिल हमको भुला बैठा है, क्या रोग लगा बैठा है. तो कुबऱ्याचं प्रमाण सांगू, असो ऐसा कोठे आठवची नाही आणि देहीच विधेयी भोगुदशा, असा रोग लागला पाहिजे. अरे असं प्रेम केलं पाहिजे, प्रेमाने जग जिंकता येतं. गोपिकांनी देवावरती प्रेम केलं मायबाप. हा किती केलं. वेड्या झाल्या गोपिका, वेड्या झाल्या. हा आणि वेड्या होऊन गाऊ लागल्या, नाचू लागल्या. कहाप कटारू देखे अनेरा, काय 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 काय, देखे तो सब वही ने घेरा. माझे ज्ञानोबराय सुद्धा देवाच्या प्रेमात वेडे होतात रे. हा म्हणून कावळ्याची संवाद साधतात ना, ओ उड उड रे कावू, तुझे सोन्यान मडविल पावू, पाहुनी पंढरी रावो घरा कैसी. हे देवाच्या प्रेमात वेड होण्याचं लक्षण आहे मायबाप. आणि असंच माणसाचं जीवन पाहिजे. हा तो कोऱ्या सुद्धा वेडे होतात. हा कैसी दशा येईल माझे अंगा, चित्त पांडुरंगा झुरतसे. चला मला सांगायचं काय, प्रेमाने जग जिंकता येतं. देवा मला फक्त हेच द्या, प्रेम द्या. मी सांगू तुम्हाला एक वाक्य सांगतो आणि पुढे चालतो. हा संपली आपली वेळ गुरुजी. हा पण त्या गवळणीवरती बापूंच्या कथेमध्ये 75,000 रुपये माझे उधळले होते. विठाला 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 विठाला. खूप सुंदर आहे. गुरुजींनी आठवण काढली ना, आठवण काढली ना गुरुजींनी, गुरुजींसाठी गातो. बघा बघा, मी सांगेल, देव भेटण्यापेक्षा देवाच्या वियोगात जगण्यामध्ये जो आनंद आहे ना, तो भेटण्यामध्ये नाही मायबा. हा बघा तुम्ही, देवाच्या वियोगात जो प्रेम आहे ना, ते भेटण्यामध्ये राहील की नाही सांगता येत नाहीये. बघा तुम्ही, एखादी कार आपल्याला पाहिजे, आपण आवडीने घेऊ शकतो. वर्षभर 2 वर्ष त्याला आपण क्रॅश सुद्धा पडून देणार नाही. पण 2-4 वर्ष झाले की त्याच्यावरचं प्रेम कमी होतं ना, होतं का नाही, होतं मायबाप. तसं त्याच्या वियोगात जो आनंद आहे ना, तो आनंद हा चिरकाळ टिकणार आहे. म्हणून भेटल्यानंतर तो आनंद राहील की नाही सांगता येत नाही. आणि म्हणून वाक्य आहे बघा किती सुंदर. बापूंच्या मुखात सांगू, हा बापूंच्या कथेतलं सांगतो आणि मी गातो.
बघा, अब मर कर ही मिल सकेंगे, काय 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 काय, अब मर कर ही मिल सकेंगे, जीते जी मिल न पाए, अब मर कर ही मिल सकेंगे, जीते जी मिल न पाए, लो आ गई उनकी याद, वो नहीं आए, लो आ गई उनकी याद, वो नहीं आए. बघा, तो येईल की नाही त्याची वाट बघू नका, पण मी सांगून जाईल त्याची आठवण आपल्याला येते ना, याच्यापेक्षा अजून काय मोठं पाहिजे मायबाप. हा, अरे त्याची आठवण आपल्याला येते ना, हा खऱ्या अर्थानं त्याचा उपकार आपल्यावरती आहे. देवावरती प्रेम करायचं शिका, प्रेम करा, प्रेम करा. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. आणि म्हणून देवा, मी तुझ्या दारात उभा आहे, पण खरं सांगू मला मागण्याची गरज नाहीये, पण हा समाज आहे ना माझा फार भोळा आहे रे. यांना खऱ्या अर्थानं, अरे राजा प्रसन्न झाला पण आता माझ्याकडे वेळ नाही. राजा प्रसन्न झालाय काय, राजा प्रसन्न झालाय. हा, महाराज, जी माणसं खरी असतात ना, जी माणसं खरी असतात ना, तीच माणसं खरी असतात काय, आणि जी खरी असतात ना, हा, तीच खरी असतात. फक्त स्वर व्यंजन बदललं ना, काय माझी भाषा आहे मराठी भाषा. हा, फक्त आपण व्यंजन त्या ठिकाणी बदललोय. गुरुजी आपण मास्तर आहात, पण बघा फक्त स्वर व्यंजन बदललं. मला असं वाटतं जो खरा आहे तिथेच माझा भगवान परमात्मा येऊन राहतो. हा, जिथे जागा निर्मळ आहे, साधे माणसं आहेत आपण, पण एखाद्या अमंगळ ठिकाणी बसायचं जरी असेल तर आपण चांगली जागा पाहतो ना. हा, मग ही जी जागा आहे ती माझ्या देवाची आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू. मग ही जागा किती निर्मळ पाहिजे, हा, ही जागा चांगली पाहिजे ना, तेव्हा एवोनी गोपाळ राहे तेथे. आणि म्हणून या सगळ्या माणसाला कळलं पाहिजे, राजा प्रसन्न झाला आणि तंबाखूला चुना जर मागत असेल आपण, तर खऱ्या अर्थानं आपला फसगत होईल ना. म्हणून तुकोबराला हे माहिती होतं की देव जर यांच्या समोर उभा राहिला तर एखादी वेळेस देवाला हे मागायच्या ऐवजी हे लोक चुना मागतील काय. आणि म्हणून तुकोबराय स्वतः देवाच्या दारात उभा राहून मागणी मागतायत. देवा, मी तुझ्या दारामध्ये याचक होऊन उभा आहे, भिकारी होऊन उभा आहे, पण त्यासाठी मी खऱ्या अर्थानं हे मागणी मागतोय. या मागणीसाठीच मी देवाच्या दारामध्ये उभा आहे. ठाक लो से द्वार, द्वार ठाक लो से द्वार, ठाक लो से द्वार, ठाक लो से द्वार, द्वारी ठाक लो से द्वार, ठाक लो से द्वारी, ठाक लो से द्वारी. उभा यात कभी का, वाह 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 वाह, उभा
भिकारी भिकार उभायास भिकार उभा यास भिकारी मज भिकारी देवा देवा मज भिकारी देवा याच भिकारी मज भिकारी देवा भिकारी देवा विठोबार खुमायू विठोबार खुमायू हो पाडो बार कुमागे बार कुमार जय रो बार कुमागे बार कुमार बार कुमागे बार कुमार बार कुमागे बार कुमागे बार कुमागे बार कुमार जय रो बार कुमागे बार कुमार 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 वाह 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 हो झाली मायबाप सेवा. एकदा सगळ्यांनी प्रेमाने हात वरती करा सर्वजण. वाह. महिला मंडळ पुरुष मंडळ सगळ्यांनी करा. पाठीमाग तिकडे डोंगरावर सगळ्यांनी करा. खरं सांगू तुम्हाला गुरुजी यांच्या हारापुढे आमची हार आहे मायबाप. यांच्या हारापुढे आमची हार आहे. माझ्या लग्नात सुद्धा एवढे हार नव्हते हो. पण बघा हे तुमचं प्रेम आहे मायबाप. करा हात वरती ताट. 1 मिनिट भजन करूया आणि कीर्तनाला पूर्णविराम देऊया. ताट करा एकदम. बघा बघा ताट करा हाता. ओ हरे राम हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम कृष्णा हरे 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 राम हरे हरे कृष्ण हरे हरे. ताली 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 ताली. एक 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 एक. हरे राम हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे. ताली 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 ताली. हरे राम हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे कृष्ण हरे 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 राम हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम हरे हरे कृष्ण हरे 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 राम चंद्र भगवान की हर 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 महादेव.
मी पुन्हा येईन पुढच्या वर्षी. हा बरोबर आहे बाळा, कट करून घ्या. पुढच्या वर्षी गुरुजींची अपेक्षा आहे की आम्ही पुन्हा यावं, पण पुढच्या वर्षी गुरुजींच्या मार्फत कार्यक्रम एक आगळा आणि वेगळा चांगल्या प्रकारचा मोठा होणार आहे. त्यामध्ये सांगतो की जरा थांबा की, त्यामध्ये पुढच्या वर्षीचं नियोजन मला वाटतं आमचं नियोजन चालू आहे. शिवलीलाताई पाटील बरोबर ना, यांचं कीर्तन घ्यायचं आहे. आणि त्या कीर्तनासाठी तसं मी आता गात नाही, मी गायला जात नाही, पण गुरुजींच्या प्रेमासाठी फक्त येणार आहे. हा पुढच्या वर्षी मी सुद्धा येणार आहे, भरत पठाडे सुद्धा इथे येणार आहेत, गुरुजी सुद्धा इथे येणार आहेत. आपण येणारच आहेत ना, हा मग येणारच आहेत ना. हा ही सगळी दिग्गज माणसं ज्यांनी महाराष्ट्राला वेडं लावलंय अशी माणसं तुमच्या गावात येणार आहेत. ती सगळं काही, ती सर्व माणसं फक्त प्रेमापोटी येणार आहे. मला फक्त हेच सांगायचंय की सगळ्यांनी पुढच्या वर्षी सुद्धा यापेक्षाही चांगल्या पद्धतीचा आनंद घ्या. जसा आपण ह्या वर्षी लुटलाय त्याहीपेक्षा बराठी असा आनंद आपण पुढच्या वर्षी लुटूया. शिवलीलाताई पाटील यांचं पुढच्या वर्षी कीर्तन होणार आहे. त्यांच्या साथीला हा देवटा दिवाय लावला येणार आहे. त्यानंतर भरत महाराज पठाडे त्यांनाही मी त्या ठिकाणी आणणार आहे. आमचे गुरुजी सुद्धा त्या निमित्ताने येणार आहे. मी पुन्हा एकदा आवर्जून सांगेल, या गावामध्ये मी केवळ आमच्या गंभीर महाराजांमुळे आलेलो आहे आणि त्यानंतर गुरुजी भेटले. कारण माझं पहिलं इथं येणं, मी गायला आलो होतो त्यावेळेस मला या गावामध्ये गंभीर महाराजांनी आणलं होतं. मला असं वाटतं त्यावेळेस गुरुजी कीर्तन कोणाचं होतं? नवनाथ महाराज मस्कीचं कीर्तन झालं होतं. तुकाराम भाऊ आरोटे गायला होते, मी गायला होतो, रोहिदास भाऊ मस्के गायला होते आणि त्यावेळेस त्यांच्या गाडीचा अपघात झाला होता. बरोबर ना? हां, त्यावेळेसपासून खऱ्या अर्थानं आपलं देणं घेणं आहे, प्रेम आहे, हे प्रेमाचे संबंध आहे. मी माझ्या ज्ञानोबरायांकडे हात जोडून प्रार्थना करेल, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे ना तोपर्यंत तुमचे आणि आमचे संबंध असे चिरकाळ टिकू दे, एवढी प्रार्थना तरी ज्ञानोबा. आणि म्हणून झाली मायबाप सेवा, करविली तैसी केली कटकट, वाकडे का नीट देव जाणे. बोलण्याच्या ओघामध्ये जर माझ्या वाणीतनं जर काही चुकीचे शब्द पडले असतील ना गुरुजी, बोलण्याच्या ओघातनं जर माझ्या मुखातनं जर काही चुकीचे शब्द जर बाहेर पडले असतील तर हा सगळा तुमच्या संगतीचा परिणाम आहे. असं नाहीये, हा सगळा माझ्या वाणीचा दोष आहे असं समजूया. तसं मी जास्त वाईट कधी बोलतच नाही, चुकीचे शब्द बाहेर पडू देत नाही. पण जरी केला असेल तरी तो माझ्या वाणीचा दोष आहे. आणि बघा, ते शब्द वापस घेतो आणि या धोत्राच्या झोळीमध्ये त्या ठिकाणी ते शब्द सासून घेतो आणि जाता जाता कुठेतरी टाकून देतो, कारण घरी नेऊन काय खार घालायचा त्याचा. आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो, सेवेला इथेच पूर्णविराम देतो. बघा, एक गोष्ट मात्र जीवनामध्ये करा, रोज सकाळी उठा, नित्य नेमाने उठा आणि माझ्या हनुमंतरायाच्या मंदिरात जा आणि रोज हनुमान चालीसा पठण करा. त्याचं कारण, भूत पिसाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे, नासे रोग हरे सब पीरा. हा, जपत निरंतर हनुमंत बलबीरा. म्हणून हनुमान चालीसा गा. आणि अजून एक गोष्ट करा, मंदिरात बसा आणि एक देवाला प्रार्थना करा, दुर्बुद्धी ते मना कदा न उपजो, नारायणा ज्ञानेश्वर माऊली. माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. विठ्ठल जय जय.